कीर्तनकारानं 2000 रुपये जर जास्त मागितले, लोक म्हणत्या बाजार मांडला बा देवाचा, सत्य करावं का नाही? अरे कवर लुटी त्या लोकांना आम्हाला. आणि यांची फॉर्म भरताना जाहिरात, टीव्हीला जाहिरातीवर पैसे जाहीर झाले, एक तरी 500 कोटीच्या आते का? त्यांनी कुठं आवता हाकले का, चिंगड्या निवडल्या का, वासरा खाडली बा? अय आता ही तर फक्त फॉर्मवर आहे, आजूबाजूला किती? जी फॉर्म भरताना दिली तेवढीच टीव्हीला आली ना, का तुमच्या माझ्या नावावर असणारी आली? तुम्हाला काय बधीर माणसं तुम्ही, तुम्हाला सपट्या पिऊन प्रचार करणारी माणसं तुम्ही, तुम्हाला काय लाज आहे त्याच्या? तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे बा त्यांचा, दिली ठोकून आमच्या, चाललं. आता मला एक सांगा, तुम्ही कीर्तनाला आले का आणले? आले. सभेला येतात का आणावं लागतं? आणावं लागत. पण पेपरवाले कशी छापती नाही आणली. पेपरवाले म्हणत्या प्रचंड समुदाय आला, येड्या आणला. आणि शिट्ट्या मारायचे पैसे, टाळ्या मारायचे 300. वाजवा टाळ्या, शिजवणाऱ्या. वाजवा टाळ्या, शिजवणाऱ्या. खांडा आम्हाला, रसा तुम्हाला. 29 तारखेला संध्याकाळी काय प्याल? मग धरा तुमचाच घाला, 7 गेले 5. मग काय खिचात गलास ठेवून येईन तो धरा, रात गई. लोक म्हणून मग पाया पडतो तुमच्या, तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकट खा. हे लिंबाच्या मळ्यात 5 दिवस सप्ताह चालू होता, सगळं काम उरकून या ना पंक्तीच्या टायमाला. हरिपाठाला नाही आला तरी दणकून जे उलट उरलेलं आणि घरचे पाठवून दे येड्या. किती हन्ना, तुटला करकुटा चराड बांध जेव. हो, 3 शब्द नीट आहे का? उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम पोसायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातच आहे. 10 लाख लोक माऊली सोहळ्यात, एक उपाशी नाही. 10 लाख लोक तुकोबाराबरोबर, एक उपाशी नाही. जेवढे आज मळ्यात येतील संध्याकाळी परेपर्यंत, तेवढं नाही जेवण इथं, तेवढं नाही जेवण. भरपूर जेवा, पोरं घेऊन या, आजा घेऊन या, आजी घेऊन या. हाना उलट न्या बांधून घरी राहिला त्यालाही न्या. पहा किती मोठं काम आहे. मग आमच्या टोळीचे मेंबर हो ना, उगाच मला तिडायचं, कोणाच्याही मागं घेणं नाही देणं. आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत. आपण बुटाची पॉलिश करून जगावं, बुट चाटून जगू नये. बुटाची पॉलिश करा ना, काय फरक पडला? काही कमी पण आहे का? 10 रुपये दे, तुम्हाला आणून देतो. बूट ठेव, बूट ठेव, 10 देन मग बूट. उगाच भंगारावानी कोणच्याही मागं 45 डिग्री तापमानाला बोंबलं तिंडायचं. महाराज, रोजगार हरीची माणसंच या 15 दिवसात कमी झाली. रोजगार हमीला जाणारी माणसं, यांना इकडे मिळायचे 300 रुपये, तिकडे मिळतात 900 रुपये. ती प्रचाराला गेले, इथं कांदे काढाय बाया मिळालं. बरं, देवया असा खेळली, कांदा असा केला, यंदा उपसा नाही बिन उचल नाही बी. किलोचा एक कलर तर असा आलाय कांद्याला, जर कांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली. करेक्ट, त्यानं बरोबर झालं. 2 कांद्याचं ठरफल लावायचं. कांद्याचं टरफल चिटकावलं तरी 2-3 दिवस निघतील. देव येतो महाराज. चला थोडं पुढं. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो, एकटाच हसतो. ते जाऊ द्या, मारू द्या महाराज, कसं आहे असं, पण कानाला खरं आहे. कानाला ते वाईट आहे पण खरं आहे. कानी लोकांना खरं ऐकायची सवय नाही, लाचार झाला समाज. ते ज्ञान म्हणून चिंता बिंता काही करायची नाही. असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथे नाचलं पाहिजे. हवलादी डांबरी हो नाचत बाई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्या बापाचाच नाही तर सुनूचा कसा राहील?
मला आमदार झाल्यासारखं वाटतं. चैनवर वड. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. 3 वाक्य सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालला का पखवाद वाजवायला वापरा. पखवाद वाजवायला वापरा, टाळ घ्यायला वापरा, इना घ्यायला वापरा, कीर्तन करायला वापरा, काळ्या आईची सेवा करायला वापरा, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा. वापरा. अंगातली ताकद आहे ना महिला म्हणलं खुरपायला वापरा. याची त्याची कुटाळी करायला वापरू नका. निदान गवत तरी काय. सकाळी उठली का याच्या त्याच्या घरी तोंड घालतात. काय काढून केलं बोंबील भाजले त्यानं. तुला काय करायचं. काही माणसांना ती खोड आहे. येळभरी याच्या त्याच्या घरात बोंबलं तिंडायचं. आयुष्यातलं अंगातली ताकद वाया घालू नका. शेतीत घालवा ना, शेतीत घालवा, व्यापारात घालवा, घालवा ना कुठंतरी. मात्र मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळेला होता. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. म्हाताऱ्याचे टिंगल्या कर, माळकऱ्यांचं माप काढ. कीर्तनकार पाहिला का खकरा टाक, म्हाताऱ्यांचे कटआउट काढ. माझटल्यावानी वागायचं. एसटीत बसला ना म्हाताऱ्याचे टिंगल्या कर. कॉलेजला गेला ना प्राध्यापकाचं माप काढ. संडासात बसला लोकांची पुरींचीच नावं लिही. तिथं सुद्धा नीट बसायचं. अंगातली ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. 2 खिशातला पैसा नको तिथं घालू नका. झाला ना अन्नदाना द्या ना एवढ्या लोकांना पंगत. आज हिशोब आहे इथं, हिशोब आहे. द्या ना यात्रे 500 रुपये द्या ना. स्टेज वट्या बांधायला द्या ना 2000 किंमत आहे त्याला. नको दे. पुरीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव बाहेर. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई चाली. घालायचे पैसे कुठेही पैसे घालले कशातही पैसे घालायचे. हो आता वाढदिवस पोरं साजरे करतात. पोरांनी आता एक नवीन फॅशन आणली आपल्याकडच्या. वाढदिवस साजरे करायचे पण घरी नाही, डांबरीला. डांबरीला केक तलवारीनं कापायचा, चपट्या प्यायच्या, नळ्या हाणायच्या, त्या केकवर मुतायचं आणि तो केक एवढ्याने खायचा मूत पेल. माझाटल्यावानी करायचं. अहो जी माणसं बापाची आहेत ती वाढदिवस वाटेवरच करतील. डांबरीला कसं करतील ज्याला बाप येतो. ज्याला स्वतःच्या बापाची गॅरंटी नाही म्हणून आता भाऊ डांबरी. मोठ्या माणसांचा कधी आदर करायचा नाही, मोठ्याबद्दल कधी बोलायचं नाही. अक्षरशः उतटून गेली मंडळी. काय मत आहे तुमचं. एवढे एवढे कबरी मांडे चड्ड्या सोयीच्या नाही. क्वाटरी पेतात. 9वीचं पेत आहे. 9वीचं 15चं असं क्वाटर आणतं ती. असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच. तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग विचार तुझ्या यायला. 10वीला गेल्या आता 16चं शंभर आहे. बापाला काय म्हणते माहिती का. काय केलंय माझ्यासाठी. त्याला केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झकम्या. मग आता काय करेल. तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली म्हणजे झटेचे नाही. कॉलेजला जातंय शिंगरू. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चिअर करतंय. दत्तू पाटील की जय हो. मग पेतय आणि पेले एकमेकाला बापाच्या नाव ना कमातात. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या, ए वाम्या, तुझ्याचे कमी. लई दिवस नाही चालत. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अंगातली मस्ती, जवानीची मस्ती लई दिवस चालत नाही. पैशाचा माज, सत्तेचा माज लई दिवस चालत नाही. तो जिरतो. काय म्हणणे तुमचं. जिरतो. आंधळा सक्का मेवणा होता. 5 गावं देत होता. आंधळ्यानं ऐकलं नाही. खानदान संपली. 5 गावं गोपालकृष्ण देत होता आणि आंधळ्याला फुकट मिळत होती. हा म्हणला सुईच्या टोकावर मावी एवढी राहणार नाही. पाणी पाजाया माणूस राहिला नाही. वाडा उलातला अख्खा. 100 पोरांचा बाप नमुन्यावारी मेला. पुढे जाऊन सांग का. धृतराष्ट्र एवढा विद्वान होता तरी अरण्यात जळून मेला. दिवस फिरतात हे ध्यानात ठेवा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. जरा घमेंड कमी करा. घमेंड. आपली लोक म्हणते हे नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत.
भुईमुगाच्या शेंगात दान आहे तोवर त्याचा मुक्काम आहे पोत्यात. सुना नीट आहे का सुना? हा सुना जरा नीट सुना. हा तू काय तिकडून 5-7 आटल्यान 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुला वाटतं मी नवरा जिंकलं म्हणजे गाव जिंकलं. गपचिप राय. तो खिलारी ऐकतोय तुझं, तो दुसरं कोण ऐकल? आणि सुना ध्यानात ठेवा, नवरा तुमचा आहे, तुम्ही त्याला बोलू शकता. तुम्हाला सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? आपण तुमचा नवरा काय असेल ते तुम्ही दोघांनी पाहायचं. त्या बिचाऱ्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून नवला शिकवलाय, त्या मुलगा नवरा शिकवलाय तुमचा. त्यानं अपमान सहन करायला नाही शिकवला. 3 रंगाचे लुगडं नेसले त्याची आई, फुकट नाही. कांदे काटायला दुपारी बाबळी खाली जेवायला बसले तर डोक्यावर टाईल वाला करून घेत होती. तर 3 वेळा उन्हानं टाईल वाळत होता. तिनं रक्ताचं पाणी केलं आणि पोरगा मोठा केलाय. अपमानाची बाजू सहन करायला नाही सहन केली. तुला शहाण्या घरातून आली ना, आपला नवरा घ्यायचं ना आपलं आपलं पाहायचं. सासऱ्याला बोलायला तुम्हाला काय अधिकार? म्हणती माझ्या नवऱ्याचं वाटोळं केलं सासऱ्यानं. तू होती का तेव्हा? तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याचा तमाशा काय? त्याच्या बाई 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नवरा होता तो. त्याच्या बाई त्याला पाहिले कोंबडी सुद्धा माकोळ्या मैदानात अंड घालीत नव्हती असा नाकाटे तो. तर तुझ्या ट्युशन लावल्यामुळे हुशार झालाय. जर परस आणि तुम्हाला सासऱ्याला बोलायचा राईट नाहीच ना. तुम्ही बायको कोणाची आहे? त्याच्या मुलाची. त्यांना बोलायचं काय अधिकार? काय त्या बिचारीनं पाप केलं का? त्या बिचारी 3 रंगाचं लुगडं नेसली, रात्रीची कालवून सकाळी गरम केलं, चप्पल तुटली तर फडक्याला बांधली. तिनं काय पाप केलं? काय पाप केलं तिनं? बिचारीची संध्याकाळी शेतातून आली, डोक्यावरची पाटी खाली ठेवली, पाटीतलं गवत शेळीला घातलं, शेळी कुट्याला बांधली, वट्यावर थकली म्हणून बसली. आणि पोरगं पळत आलं आणि तिला म्हणलं आई मला भूक लागली. त्या बिचारीच्या डोळ्याची कडवली झाली. मी एवढी थकून आली, आता पोराला भाकर करणं गरजेचं आहे. पण तिनं टोपलं उचकलं, तर टोपल्यात 1 भाकर शिल्लक होती. तिनं अशी बारीक चुरली आणि चहा स्वतःला केला होता, तो पोरांना दिला. आणि चूल पेटवायची तर घर गळायला लागलं पावसाळ्यात. त्या बिचारीनं रात्रभर खांबाला पाठ लावून रात्र काढली. आणि मुलगा आणि मुलगी मांडीवर घेऊन झोपली, ती उपाशी. काय दिलं तुम्ही त्यांना? काय दिलं? त्यांची इस्टेट लुटायला तुम्हाला लाज नाही वाटली? आणि त्याला सांभाळायची काय लाज वाटते? कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठ्याभर जमीन सोडली, तिला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तो. हा अरे त्याच्या बैलगाडीचे चाकं वाटून घेतो तुम्ही आणि त्यांना उपाशी झोपवता. 50% महिला कीर्तनात अशा निघतील आता का त्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या अंगावर नातू खेळावा? कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या नातवाचा मी मुका घ्यावा? तिला वाटत नाही का मी अरे नातवानं काही जरी केलं तरी आजीला आनंदच आहे. तरी आजीला आनंद आहे. आजी उपास सोडायला बसली आणि नातू पळत आला, आजीच्या ताटावर बसला. शी केली त्यानं, तिनं किळस नाही केली, ताट बाजूला केलंय, त्याला उचललंय, धुवून काढलंय, जागा पुसून काढली आणि मग तिनं उपास सोडलाय. तुम्ही नातवाला हात लावायचा अधिकार नाही राहिला. महिला फार सुशिक्षित झाल्या म्हणजे पुढे गेल्या असं नाही. एक वाक्य सांगा, तुम्ही किती मोठ्या व्हा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही हे ध्यानात ठेवा. नीट आहे का बरं का? पाणी तळ्यात आहे तर मासे किडे खातात, पण एकदा पाणी आटलं ना किडे माशाला खात्यात, एवढं ध्यानात ठेवा. आता हे पोरं सोरे भंगारजी हिंडतात ना, यांना पाहुणे येईन. लोक म्हणते पोर काय करते हिंडा ते मोरूया. रेंज गेली काही पोरांची, पाहुणे येईन, बायका देईन. सीझन गेले आणि या सीझनला जर झालं नाही तर पुढच्या वर्षी लग्न तिथे नाही आहे. 20 साली लग्न तिथी नाहीत, 20च लग्न आहेत. अधिक आहे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी अधिक आहे. यंदा तरी 82 लग्न तिथी आहेत. हा महिना जर गेला ना पोरे हो, रेंज गेली तुमची, रेंज. व्हायरस आला, व्हायरस. बायका नाही तुम्हाला आता, ते दिवस गेले. हा पट्टा आहे ना तुमचा, हा खडकी पिंपळगाव, ही कडक टोप्यावाली आता गार झाली. नाही येलय फुगीर होते 15 वर्षापूर्वी, यांची आता जिरली. हा यांना बळच लोक पुरी देत होती, ऊसाचे पैसे व्हायचे. तेव्हा हे काय म्हणायचे माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच. आता शेंड्यांचे टोपे असे, टोप्याचे शेंडे असे वाकले
आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. थोनला यंदा नाही, यंदा नाही होतो तिकडे देवाला सोडा मान नको. मग म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नाही धक्का नाही, तू यंदा नको. बरं आता पुरींच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता काय म्हणते माहिती का, मी साहेब पोराचा बाप म्हणला हक्का आपलं. तुम्ही बघता हा म्हणा, पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. या 2 वर्षामध्ये पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत. एवढे पैसे पोराच्या बापाकडून घेतलेत. आता ही लग्न सरायची चालली ना एवढी जोरात, पुरीच्या बापाचा रुपया नाही. नाही नाही नाही, मस्त तुरा काढून हिंडतो कार्यालयात, भरपूर जेवा. लय दिसलं ना लाईक सापडलाय हाना. आणि पोऱ्याचा बाप हातात दोथार धरून पोरं पाहून वाढा रे. अशी जिरली. आता पुरींची बापाची मजा आहे. पुरीनं तुमच्यावर लय चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय तडाखा उठावलाय. सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आम्ही एका वर्गात होतो ने. कोण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. पुरीनं तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग नवरदेवांची. पोरं नाही राहील. पोरांच्या बापाची जवळजवळ जिरलीच. जिरली म्हणजे गारच पडली ती. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता या 15 वाड्यात जेवढे पाहुणे येतील कोणाला हा म्हणून टाका, मरू द्या. इडी बहिरी मुखी भले पेली, तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करतात. आणि एवढा सीझन गेला ना, मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमान पाहणे. झोपणे नाही, झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाही तर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? किती आहे? एक. तुला भाऊ भाऊ किती? सक्का सक्का. चुलत का? चुलत नको, एकच आहे का? मी आला तू बी. तुझ्या मामाला मुली, तुझ्या मामाला मुलगी आहे का? तुझ्या मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? आणि तुला भाऊ एकटाच आहे का? तू कल्याण. तुझ्या मामाला किती आहे? आणि तुला भाऊ नाही आहे? तुझ्या मामाला मुलगी नाही? तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा येत. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. सांगा हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? नाही नाही नाही. याला एक पर्याय, फक्त खेत करायचा नाही. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. ज्ञानदेव ज्ञानच देव इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठे जाऊ द्या, रातभर येळभर तुम्हाला जागेवाना. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे. कडवे 2च आहेत पण भक्त्या 5 आहेत. पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, चिंता बिंता अजिबात काही करायचे नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. तो ठरेल काय करायचं. तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही आम्ही उगाच म्या केलं काही केलं नाही. देवाला करायचं होतं, करून घेतलं. तू फक्त निमित्त होता. आपण बांधलं मंदिर, पागलपणा करू नको. त्याला करून घ्यायचं होतं, तू फक्त निमित्त आहे बस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा आणि अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाले माग सिस्टमने सगळ्यांची उपस्थितीमध्ये हरजीवा भंडारा शताब्दी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हरजीवा भजनी मंडळ लिंबाचा मळा, समस्त ग्रामस्थ लिंबाचा मळा, पिंपळगाव खणी, मुंबईकर, पुणेकर, तालुका आंबेगाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला वाढणारे, पंक्तीला जेवणारे, पंगत जेवल्यावर घरी जाणारे, जाताना दुसऱ्याच्या चपला नेणारे, गायक वादनगुडीच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. देणगी देणारे, वर्ग देणारे. सप्त्यामध्ये 2 मिनिटं कौतुक पोरांचं करावं. का? लोक फक्त सप्ताह किती मोठा करीत असले तर आता कीर्तन संपल्यावर एका एवढ्या मोठ्या लोकांना जेवण, तरुण मंडळच वाढायचं काम करतंय. त्यांचं 2 मिनिटं कौतुक करावं.
आणि खऱ्याला खरं म्हणत जा. जे खरं आहे ते खरंच आहे. लबाड येते हा सप्ताह पोरांमुळे होत असतो. सप्ताह जत्रा पोरांमुळे होत असतात. ही जुनी मंडळी प्रत्येक ठिकाणी थोडी नंगाट असल्यामुळं ती पोरांना जमून देते नाही. लई खोडीची. पोरांना टाळ घेतला का म्हातारं उठलं कॅप ते पोर म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्याव या कुठं तू नाही. पोरांना चान्स देत जा. आणि पोरं नुसते वापरून नका घेत जाऊ. आज लग्नाला जर पंगत नेली तर वाढायचे पैसे आहेत. लॉन्समध्ये खाली बसायचे पैसे आहेत. आज 2-2 हजार लोकांच्या पंक्ती रोज पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये. आणि पोरांमुळेच हे कार्यक्रम होतात. आणि ही बाकीची मंडळी पोरांना वापरून घेते. त्याच्यापेक्षा इथं झाटा. आता फरक पडलाय. पूर्वी महिला फक्त जेवायच्या निघून जायच्या. आज प्रत्येक गावामध्ये एक एक पंगत महिला मंडळ सुद्धा वाढत आहे. हां आणि वाढायलाच महिला मंडळ. एक वाक्य सांगतो तुम्हाला. महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीच आहे. पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाही आहे. पूर्वीची स्त्री चूल मूल भांडे घासणं मुलाबाळांचं करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी PS आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी नगरसेवक आहे. आजची मुलगी PS आहे. आजच्या मुली स्टँडर्ड आहेत. आता फक्त मुलींनी एक करायचं. तुम्हाला जितकं मोठा होता येईल तितकं व्हा. फक्त माझं एकच वाक्य पाठ करून ठेवा. म्हणजे जर पटलं तर हा म्हणा. आपल्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. कशाही जागा कशाही जागा कशाही जागा. तुम्ही तहसीलदार व्हा. पोरगी PS आहे. 100 पोलीस आहे तिच्या हाताखाली. पुरी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही. म्हणजे पहिल्या मुली नाहीच आहे. हां पहिली मुलगी 10वी झाली का रोजानं जायचं. आईला मदत करायची. भांडे घासायला शिकायचं. स्वयंपाक करायला शिकायचं. लग्न करायचं. तिकडे चूल इकडे चूल. तिकडे जबाबदारी इकडे जबाबदारी. आज नाही. आजची मुलगी तहसीलदार आहे. कराटे चॅम्पियन पोरगी आहे. आता पहिले दिवस राहिले नाही. MPSC पोरगी देते. तहसीलदार पोरगी आहे. 1.5 लाख पेमेंट आहे. त्याला तालुका तिच्या ताब्यात आहे. आता पहिल्या पुरी राहिला नाही. आता फक्त पुरींना पाया पडून सांगतो अजून लय मोठ्या व्हा. फक्त तो बिचारा आहे ना त्याचा शर्ट फाटू द्या. फक्त तो गल्लीनं कधी खाली मान काढून चालला नाही पाहिजे. हां त्याच्या हाताला घड्याळ नाही नसू द्या. त्याच्या पायाला चप्पल नाही नसू द्या. त्याच्या पायात चप्पल नाही नसू द्या. मी म्हणतो त्याच्या पोटात अन्न नसू द्या. पण तो गल्लीनं असं हसतच चालला पाहिजे. काय बिचाऱ्यानं केलं नाही आयुष्यात. अरे नातवाला सुट्टी लागली तर घरामध्ये 100 वेळा विषय काढणारा म्हातारा आहे. जाऊन यावं लागत आहे. नातू आणावं लागतो. जत्रा आली. सप्ताह आलाय. कैऱ्या आल्या तांब्याला. अंगणात उड्या हाणील. खेळायला आणला पाहिजे नातू. नातू आणण्यावर लय जीव. हां लय लय. आणि नातू आला ना त्या आजीला दिवाळी नाही गो आणि दसराही नको. तिला सणच नको. जत्राच्या दिवशी म्हाताऱ्यानं बोटाला धरायचं. अख्ख्या जत्रात नातवाला घेऊन येंडायचं. रुपया खर्च नाही. झाली जत्रा. झाली जत्रा. तो आनंद बाहेरचा आहे का आतला आहे. आतला आनंद आहे. वा नातानं खेळू. नातानं खळून घ्यायचं. मला हेच लागत आहे. द्यायचं त्याने म्हाताऱ्यानं. कुपरीच्या खिशात हात घालायचा. दोघांनी बसायचं. आजानं नातानं चॉकलेट घेतलं. नातानं चॉकलेट घेऊन पळत पळत आला आजाकडं. नातवाला चॉकलेट फुटाणं. त्याला दात नाही आणि आजालाही दात नाही. आणि चॉकलेट तर फोडलं पाहिजे. खाली बसायचं. धोत्राचा कोपरा पुढं करायचा. त्या चॉकलेटचं कवर काढायचं. त्याच्यावरती धोतर गुंडाळायचं आणि दगडानं फोडायचं. धोत्राला छिद्र पडलं तरी चालेल पण माझ्या नातवाचं बिस्किट फुटतं का चॉकलेट फुटतं कामा नाही. काय आजा असेलो. नातवानं ठेवलं चॉकलेट खाल्लं तर त्यानं डबकन डोळ्यात पाणी आणायचं. का अजून घ्यायला लागत होते पण पैसे नाही. या लोकांवर कादंबऱ्या करू नका. आईबापावर कथा करू नका. आईबापांवर भाषणं करू नका. आईबापावर चित्रपट काढू नका. आईबापांवर व्याख्यानं देऊ नका. आणि आईबापावर पुस्तकं लिहू नका आणि मालिकाही काढू नका. आईबापाला सांभाळायला शिकावं. या दहाव्यांचे प्रवचन ऐकू ऐकू लोकांच्या पाठ झाल्यात. तीच आईन तोच बाप रोज दहाव्याला नदीला. तीच आईन तोच बाप. दहाव्याच्या प्रवचनकारांनी तेवढा दान का उठवलाय नदीवर. तीच आई तोच बाप. ते नका सांगू आई बापा भाऊ सांभाळायला शिका. लोकांना कळत आहे आई. हां त्यांनी तर नदीवर तडाखाच उठवलाय. लोकांच्या पाठ झाले. पुढं आई काय ना काय केलं. आईन बापांवर कादंबऱ्या करू नका. महिलांनी फक्त सुशिक्षित पिढी बनवायचा अभ्यास करायचा असं नाही. आता हे पोरींना सुट्ट्या लागल्यात. एक वाक्य सांगा महिला म्हणलं तुम्ही पापड एकत्र करू शकता
पापड एकत्र करू शकता, म्हणजे एकटी करू शकते, चपात्या एकटी करू शकते, वांगे एकटी कापू शकते, घास एकटी कापू शकते, बटाटे एकटी कापू शकते, बिछाना एकटी टाकू शकते, स्वयंपाक एकटी करू शकते, भजे एकटी काढू शकते, जिलाबी एकटी काढू शकते. पण तू एक वस्तू घरात अशी आहे का तू एकटी करू शकत नाही. सांगा, एकच वस्तू आहे अशी घरात का एकटी बाई ती करूच शकत नाही. कोणती? कोणती? भजे काढाल तुम्ही एकट्या, भजे काढाल, काही कराल, अंड्याच्या पोळ्या कराल, काही कराल. पण एक गोष्ट अशी आहे का तुम्ही एक गोष्ट अशी आहे का ते तुम्ही करू शकत नाही. बोला. कुरडया. कुरडया 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 करणं सोपं नाही. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती तेव्हा ते जमत. बरं कुरडया कसं करता माहिती आहे ना? मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो, ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळल्याने त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि खाली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेला असावा. वरचीनं कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचारतो. त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी, कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणा कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं. कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असा असावा. मस्तपैकी महिला मंडळ, तुम्ही पहिल्या महिला राहिल्या नाहीत आता, हे मान्य आहे का तुम्हाला? आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, CET शिकवा, MSc करा, पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीने येणार डिरिंगमध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळा मी ह्या वर्गात होत नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय? 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणते माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात, आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत काय दिलाचा राजा आहे. नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही.
पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSB MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. आणि या 2-4 वर्षात ते काही राहिलंच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली पा प्रेम. दिल्ली आहे ईट बी देंगे यार, काय ईट बी देंगे. त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही काय. तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला, डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा. पुरीनं तुम्ही ताणी नावाचा सिनेमा पाहिला का, ताणी. हा 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण ताणी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची शिकायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे. हा गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या, मंगळसूत्र पाहता का. मंगळसूत्र आली नवी आता, पाहता का नाही. ए पूर्ण पाहिली का तुम्ही. ए बरे हो, आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी टॉकीजला. मुळशी, मुळशी पॅटर्न. करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील. करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला. काही लोक म्हणले नाही नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायचा असता. नाही, मुलींना थोडंसं कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय माहिला म्हणलं. हां, यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा. जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी. तिला आईनं मोबाईल द्यायची, काय होईल नाही तिला मोबाईल तर काय करील पोर. पण आई लई खोडीची. पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टीत ठेवून दिली. आली मधी, लई जागृत देवस्थान आहे. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला. आला प्रसंग. मग आई म्हणते मला अंदाज आलता बरं का. मग तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने. महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता. असे शिकलोय आपण. यांना काय कमी, यांना काय रोग झालाय. यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत. यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही. 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, पेन्शळ मोडायची पण ओठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया. तरी येत नव्हती. मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6-6 लाखाच्या गाड्या न्यायला येतात. 5वीच्या आणि 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा जरा. शेवटच्या वह्या उचकीत जा. शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर गृहपाठ असतो. तो एकदा वाचा, मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा, त्याच्यातली मेसेज वाचा. आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा. त्यातला बॅलन्स चेक करा. एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती, पासच पंच नाही. ती भुयारातून वर्गात निघती का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 500 रुपये दिलते, त्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे, जरा चौकशी करा. आता एक नवीन आलंय ना भर GB. आणि जरा चौकशी करा. सांगा पोरीनं हा विनोद आहे का नाही. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता हे 10वी-12वीचे टोनगे ही बोंबलं तिंडत आहेत. ही रिपीट करा एकदा, आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या.
लाईट बंद करून हा नाही ही काही बुडीताचीच इस्टेट आहे ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढितो ना. यांनी काय कमावले ना, आला का यांचे केस बघा, कुठून भांग आणली, तो वन साईड भांग आणलाय कुठून, बगलात गोशिड्या झाल्या तुला का आला साईड लागत. हा विनोद नाही महाराज. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनो. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो भांग असा आहे, तो ही जी बाजू इथली ती पुढं धडपवायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकावलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30ला आला ना, आपल्या घरात यायचं नाही. नाही, तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाड्या लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला, कान पाडफोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला रे, इकडे हे बाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला, हल. हां, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कसं काय, तो म्हणतो शेण खावा. आणि सगळ्यांना शिकवा, भक्ती करा, कशी करा. मंदिर पोरांनो, मी आता जेवढे शब्द म्हणणार ना, तुम्ही नामदेव महाराज शब्द म्हणायचा. काय काय म्हणायचं, नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य गेलं का, तुम्ही शब्द कोणता म्हणायचा, नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, मंदिर फिरलं, मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. आणि मंदिर सुद्धा फिरलं, नामदेव महाराज. आणि नामदेवरायांनी पहिली भक्ती सांगितली, घालीन लोटांगण नंबरवा. हे इंद्रिकडचे कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण खरंच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. हां, आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडलं ना, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का, प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे, माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही. 4 घरं बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय. शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही. आणि पोरांना सुनाला आईबापा का पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला,
तो सोंड्या अख्खा घरात गेला, पण त्या बिचाऱ्यांना पाहिली बरं बाजरी दळून आणता आली नाही का? दळण करायला आईला दिसत नाही आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांनी 3-3 दिवस भात खायचा आणि भातावर दिवस काढायचे. आज 50% म्हाताऱ्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला? कोणी डुकून पाहिलंच तयार नाही मला, कोणाला वेळही नाही आणि कोणी डुकून कोणा पाहिलंच. शेजारचे पाहिलं, भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला, म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत. कुणी पाहिलं वेळ नाही, हां, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही? 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बरं का, माझे गहू भिजत घातलेत. हे कशाला व्हायचं? प्रेमानं. म्हणजे गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू नाही. मग 2-3 बायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कुरड्या होऊन जातील, तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? नाही. घरांमध्ये माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिलं लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. हां, आम्ही तुम्हाला सांगतोय, आज आमचे बाप बिछाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही महाराज. डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झाला आहे बापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठूत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोरं झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगे देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय घेणे? नाही, यांना काय घेणे? आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. हां, बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवानी म्हणणे, तू म्हणशील तर मी आलास तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते तरी जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात म्हणाल म्हातारी माणसं देवळात, आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे? चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले महाराज. थोरल्याकडे मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो पण त्याचा हाय एवढं तर मला आता माहिती बुडालीचे. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला ना खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी करतात, तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय? नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक म्हणजे काय एवढे कच्चे का? 3 जिल्हे हिवाळा तिथे ती इळ भरते. महाराज लोक मग पैसे तर काढले पाहिजे, पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो. चप्पी केली म्हणजे वाड्यातला. हा त्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ येतो या आईला. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच ते. ती पिकअपच पलटी झाली. कुठं उलातला वाडा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायचे. फोन नव्हता तेव्हा, निरपावर रविवारी जायचं बरं का.
मुंबईवाले येणार आहेत, पिकअप केली, जाऊ. काय पाहायला? पोरगी 100. आता पोरगी पाहिला, पोराला पोरगी पाहिला, 2 माणसं जातात. आता पोराची आई, पोराचा बाप स्कूटीवर. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणत्या, आम्ही आलतो कोणाला म्हणणं का, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून, नाही तर अजून बोंग्या होईल. काय सांगत तर माणुसकी राहिली नाही, लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्सवाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा. हळद माझ्याकडं, बँड माझ्याकडं, घोडा माझ्याकडं, डीजे माझ्याकडं, जेवण माझ्याकडं, आचारी माझ्याकडं, वाढणं माझ्याकडं. तुम्ही फक्त पैसे द्या आणि नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी, कारण पूर्वी लग्नांमध्ये 100 टोप्या लागायच्या, भाऊबंधांना द्यायच्या. आदराची वागणूक होती. भाऊबंधांनी रांग घालून बसायचं, एकानं गण लावायचा, दुसऱ्याने टोप्या घालायच्या. परंपरा चांगली होती, माणसं माणसाला जपत होती. नवरदेवाच्या आईनं खाली बसायचं, हळदी कुंकाचं ताट घ्यायचं, वाड्यातल्या सगळ्या बाया बोलवायच्या, पीस राहायचा, ब्लाऊज पीस, आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी. सगळ्या बाया एकमेकीच्या पाया पडत होत्या, प्रेम वाढत होतं. जात्या होत्या 100 वाट्या, काय फरक पडत नव्हता. 100 पीस जात होती, पण माणसं आपुलकीनं लग्नाजवळ येत होते. आज नवरदेवाची आई मस्त लांब कुकू लावी, ती नदबीत घालून चांगली, आणि लुगड्याची पिठी सांभाळीत बसती. तिच्याजवळ बसाया माणूस नाही, ती एकटीच बसती. कोणत्या बाईनं काय आणलं तेवढं पाहती, कुणी नाही, कुणी नाही. महाराज 3 बहिणींची 3 दिवस चर्चा चालती, वर कोणी ओवाळायचा. इतके खाली विचार आलेत लोकांचे. अरे पूर्वी काय म्हणायचं माहिती का पोराचा बाप, 3घी जणी या, 3 लुगडे आणलेत, तिघींनी ओवाळा. काय पुन्हा ही संधी नाही. आता 3 बहिणींचं फोनवर चाला तर 1.5 तास. तू ओवाळली ती का मी? ती म्हणली मी ओवाळला असतं, पण तुम्हाला माहिती आहे मा पाप्याचा बाप बिघडेल डोक्याचा. तू म्हणतो टोकरी घे, टोकरी, भांडे घे. आजकाल फक्त माणसं फक्त चव जाऊ नये म्हणून माणसं कार्यालयात हजर आहेत, नाही तर माणसं मनानं एकदम भिकारी व्हायलेत. फक्त कोणी कोणाला नाव ठेवू नये बा, मग तात्पुरतं आपलं. नाही तर राहिले नाही माणसं. शेजारच्या घरी स्वयंपाक होत नव्हता 3 दिवस. आपल्या घरी लग्न असल्यावर आपल्या अंगणात मांडवाची लाकडं पडली तेव्हा शेजारच्यांना कळलं ते लगीन आहे का काय. इतके वाईट दिवस आले लोकांवर. घरांमध्ये माणसं राहणार नाही. 1 दावे बिवे बंद होणार. 3 नोकरी मिळणार नाही. आणि नोकरी हे सध्याच्या काळात आमिष आहे. ऐका, प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यापकता वाढली. तुम्हाला नोकरी कुठून द्यायची? 36 जिल्हे, 36 पोरं कलेक्टर होतील ना. MPSCला 900 बसलेत. नोकरी मिळणार नाही. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा आणि हा प्रश्न सोडवा. मिळेल तो व्यवसाय करा पण हा प्रश्न सोडवा. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग रात्री 5 रुपयासाठी 2:30ला उठतंय. त्यानं हायवेला गुंठा जमीन घेतली. एक गाई शेतकऱ्याला एवढं पाणी असून पोसानं, तो लाल गाय आणवाला 200 गाय आहेत, बरगडी दिसन. मान नाही, अपमान नाही, कष्ट करणे, तब्येती तोले जंग, इस्टेट भरपूर, तुपे नुसतं तूप. आपली एक गाई, तिला 3 दिवस पाणी नाही. पोर गेलं प्रचाराला, गाई खुट्यात गुंतून मेली. पोराची आई बचत गटात अध्यक्ष झाली. पोराचा बाप नुसता साखरपुड्या वय एवढी भर लग्न मोडीत हिंडतोय. आणि संध्याकाळी आला का बांधा उभा, काय गवत आहे. अरे मग येळा घे, का हिंडतो काय बोंबलत. लगेच त्याचं शिंगरू येणार बिनमिशीचं. शेतीला नियोजन नाही.
त्याचा बाप चपटी मारेल. याला उपाय काय? त्या पोऱ्याच्या तोंडात गोवा, विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्याची आईचा सल्ला, मीटिंग वरून आली, हे पप्प्या म्हणतो ते खरंय, काय आपल्याकडे माणसं नाही आणि परवडतही नाही आणि आपल्या घरात कोणी करायलाही नाही. पप्प्या म्हणतोय तसंच करा, ठोकून टाका आणि पप्प्याला काळी पिवळी घेऊन द्या. शिटवाईन म्हणजे पप्प्या इकली 10 गुंठे, घेतली काळी पिवळी, पिवळी गेली पप्प्या गेला, घराची लाल झाली. पहा आता काय माहिती. नाही भाऊ, त्याला नम्रताच लागते, असं चालत नाही. घरात माणसं राहणार नाही, बायको मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही. पण पाया पडून सांगतो, 5वी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. जरा कळ काढा पुढे. आता हे थोडे दिवस जाऊ द्या, हे नोकरीवाल्यांची ही जरा सगळी मंडळी घमेंडी ते जाऊ द्या. पण काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देणार आहे. आणि नाही पिकली तरी किंमत दुप्पट आहे, दुप्पट. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. दुपारात 1.5 तास खाती. काय खाती तिचं तिला माहिती. आणि ती एवढंच पण कुशला आणली ती. तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. आता काय बोलायचा प्रश्न. मोबाईल आहे तिच्याकडे, ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो पठ्ठ्या गाडी येतोय, त्याला 300 नीला 200 किती झाले 500. आणि आपल्या गावताव त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. घरात मोबाईल आहे, चार्जरचं बोर्ड आहे, मस्त सगळे चॅनल आहे, टीव्ही, झोपताना टीव्ही मालिका पाहते. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याचं. आज काय करता, येता का काय? आजच्या दिवस या बा, राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता छायला जमीन ठोका का नाही, असं झालं. चालला सभेला. मेले रे मेले लोक. पण ध्यानात ठेवा, शेती ती शेती, शेती ती शेतीच. तुमचं काय मत? आता हे लोकांनी पद्धत पाडून ठेवली, उत्तम उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ हे उलट आहे, उत्तम शेती. आता हे सहकारातली जो कोण नोकऱ्या करतात, काय दम आहे त्या सहकारातल्या नोकरीत. आता उगाच पगार मिळतो म्हणून जाटायचंय, नाही तर काय आहे त्याच्यात. कोणत्या सहकारी नोकरीतला माणूस सुखी आहे सांगा बरं मला. नुसता विरोधी पक्षाच्या सभेला दिसला, आली नोटीस, सस्पेंड. अरे तुम्हाला मी मिवणीच्या लग्नात गेलो गबास. 3 महिने झाले सहकारातल्यांचे लय हाले मारा. घरी नाहीत रे, घरी नाहीत. ओय 5 वाजता